वेळ कसा सरसर निघून जातो. 2026 मधले 5 महिने निघून गेले, 7 महिने शिल्लक आहेत आणि या पुढच्या 7 महिन्यामध्ये जर आपण 7 फायनान्शियल गोल अचीव्ह करू शकलो तर आपल्याला नक्कीच आपल्या आर्थिक उलाढालीमध्ये किंवा फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करण्यामध्ये खूप जास्त मदत मिळणार आहे. त्यातील गोल नंबर 1 असणार आहे इमर्जन्सी फंड तयार करणं. तुमच्या घर खर्चाचा आणि इतर खर्च मिळून असं महिन्याला जो काही खर्च होतो त्याच्या 6 पट म्हणजे मल्टिप्लाय बाय 6 इतका इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असला पाहिजे. गोल नंबर 2 असणार आहे डेप्ट फ्री होणं. होम लोन आणि बाकीचे गोल्ड लोन असे मोठे लोन डेप्ट फ्री 7 महिन्यात होणं फार डिफिकल्ट असणार आहे. पण तुमचे क्रेडिट कार्डचे लोन, पर्सनल छोटे छोटे लोन हे तुम्ही पुढच्या 7 महिन्यामध्ये पे ऑफ करून डेप्ट फ्री होण्याचा खूप चांगला प्रयत्न तुम्ही नक्कीच करू शकता. गोल नंबर 3 म्हणजेच इन्कमचा दुसरा सोर्स शोधणं. लगेच 7 महिन्यामध्ये तुम्हाला इन्कमचा दुसरा स्रोत मिळणार नाही, पण त्याच्यावर काम तरी चालू करायला आपल्याला पाहिजे. गोल नंबर 4 म्हणजेच इन्शुरन्सचं कव्हर घ्यायचं आहे. जर तुमचा इन्शुरन्स असेल तर हरकत नाही, पण जर तुमचं ग्रुप इन्शुरन्स, कंपनी इन्शुरन्स असेल तर एक पर्सनल इन्शुरन्स काढणं फार म्हणजे फार गरजेचं आहे. सोबतच तुमचं इन्शुरन्स असेल तर ते एका फायनान्शियल ॲडवायझरकडून चेक सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. रूल नंबर 5 म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला वाढ करायची आहे. पुढच्या 7 महिन्यामध्ये किमान तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 10% तरी वाढ करता येईल का याच्यावर नक्कीच प्रयत्न करा. गोल नंबर 6 असा असणार आहे की तुमची टॅक्स प्लॅनिंग व्यवस्थित करायची आहे. जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये येत असाल तर, जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये येत नसाल तर किमान या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे या फायनान्शियल इयरमध्ये 0 रिटर्न फाईल करण्याचा नक्कीच प्रयत्न करा, जेणेकरून पुढच्या काही काळामध्ये तुम्हाला लोनसाठी याचा नक्कीच फायदा होईल. आणि रूल नंबर 7 जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे, सगळ्यात शेवटीचा रूल आहे, तो म्हणजेच फायनान्शियल रिव्ह्यू. तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करताय, तुमचं लोन चालू आहे, तुमचं इन्व्हेस्टमेंट चालू नसेल तरी सुद्धा ओव्हरऑल तुमच्या आर्थिक उलाढालीबद्दल एक फायनान्शियल रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही केलात तर फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाकणार आहेत. तुम्हाला जर म्युच्युअल फंड बद्दल गाईडन्स हवा असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असेल, इन्शुरन्स काढायचा असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा. 1000 पेक्षा जास्त क्लायंट्सने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा आम्ही तुमच्या या फायनान्शियल जर्नीमध्ये नक्कीच मदत करू.